जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणीही बदलू शकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं आहे. संविधान बदलणार असे अनेक जण बोलत आहेत, मात्र जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट जाहीर सभेत प्रत्युत्तर दिलंय. आठवले साहेब म्हणाले ते खरं आहे. हे जे काँग्रेसचे पोपट आहेत, हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होतं संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे पोपटांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही. आणि बंधू भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी सांगितलं, मला गीता, बायबल, कुराण पेक्षा देखील देशाचं संविधान महत्वाचं आहे. आणि मोदीजींनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी त्या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी शपथ घेण्याचं काम केलं. माझा सवाल आहे काँग्रेसच्या लोकांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचं ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी एक स्मारक असावं, एवढीच आंबेडकरी जनतेची इच्छा होती. किती संघर्ष झाला. आठवले साहेब, तुम्ही किती वेळा जेलमध्ये गेलात, कवाळे साहेब जेलमध्ये गेले, सुलेखाताई जेलमध्ये गेल्या, पण 1 इंच जमीन देखील त्या ठिकाणी मिळाली नाही. ज्याप्रमाणे कौरवांनी पांडवांना सांगितलं होतं, सुईच्या टोका इतकी जमीन देखील आम्ही तुम्हाला देणार नाही, तसंच त्यावेळेचं मनमोहन सिंगांचं काँग्रेसचं सरकार सांगायचं, सुईच्या टोका एवढी जमीन देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता मिळणार नाही. 2014 साली मोदीजी प्रधानमंत्री झाले. आठवले साहेब, मी त्या ठिकाणी आपण होतात गेलो आणि मोदी साहेबांना विनंती केली, अरे ज्या व्यक्तीने संविधान दिलं, ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंचभर देखील जागा मिळत नाहीये. मोदीजींनी तात्काळ बोलवून सांगितलं, 3000 कोटीची जागा 3 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारला द्या. आणि मोदीजींच्या आदेशाचं पालन झालं आणि 3000 कोटी रुपयाची जागा ही महाराष्ट्र सरकारला मिळाली. त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आज तयार होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे बेगडी लोक आहेत, यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवश्यकता, दलित समाजाची आवश्यकता केवळ मतं घेण्याकरता आहे, यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करता आवश्यकता नाही. अरे मी सवाल विचारतो, ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर हे लिलावात विकलं जात होतं, कोणाचं राज्य होतं? काँग्रेसचं राज्य होतं. मंत्री कोण होते? आपलेच मंत्री त्या ठिकाणी होते. पण ते मंत्री ते घर वाचवू शकले नाहीत. त्यांच्याकडे लोक जायचे, बाबासाहेबांचं घर आहे, लिलावात जाऊ देऊ नका. पण त्या ठिकाणी मंत्री ऐकायचे नाहीत. आम्ही त्या ठिकाणी निर्धार केला, मी निर्णय केला, ते आम्हाला घर विकत घ्यायचंय. मोदीजींकडे गेलो, मोदीजींनी परवानगी दिली, ते घर आम्ही विकत घेतलं. आज त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि कोणीही लंडनला गेलं तर आज त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर हे पाहिल्याशिवाय जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी किती संघर्ष झाला, यासाठी रामदास आठवले कवाडे साहेब जेलमध्ये गेले, मात्र त्यावेळी 1 इंचही जमीन मिळाली नाही. पण 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला 1 इंचही जागा मिळत नाही आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ सांगितलं, 3000 कोटींची जागा महाराष्ट्र सरकारला द्या. त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं स्मारक तयार होत आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस बोलताना म्हणाले, काँग्रेसला वाटत आहे की दहशताच्या भरवशावर निवडणूक जिंकू, पण त्यांना सांगा की दहशतीचा जमाना गेला, आता नरेंद्र मोदीजींचा जमाना आहे. आता दहशत चालत नाही, हा जनतेचा जमाना आहे, जनतेची ताकद आहे. राजा महाराजांचा जमाना गेला, आता जनतेचा जमाना आहे. आता ठोकशाही नाही, लोकशाही चालते, असं फडणवीस बोलताना म्हणाले.